तुमच्या घरातही असं होतं का की पैसा येतो पण काही ना काही खर्च येतो. कधी अचानक कर्ज वाढतं, कधी बचत होत नाही. अनेक लोक म्हणतात हे फक्त नशीब आहे. पण आपल्या परंपरेत आणि वास्तुशास्त्रात यामागे काही कारणं सांगितली आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 8 गोष्टी पाहणार आहोत ज्या नकळत आपला पैसा अडवतात. शेवटचा मुद्दा तर खूपच महत्त्वाचा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या घरात मोठे लोक सांगतात की उंबरठ्यावर बसू नका. असं मानलं जातं की उंबरठा हा लक्ष्मी येण्याचा मार्ग असतो. जर आपण तिथे बसलो तर लक्ष्मीचा मार्ग अडतो. हळूहळू घरात पैसा टिकत नाही, खर्च वाढतो आणि कर्जाची सवय लागते असं मानलं जातं. म्हणूनच उंबरठ्यावर बसणं आर्थिक अडचणीचं कारण मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या किंवा खराब वस्तू घरात ठेवल्या तर नकारात्मकता वाढते. असं मानलं जातं की अशा वस्तूंमुळे लक्ष्मी थांबत नाही. कमाई असूनही पैसा हातातून निसटतो आणि बचत होत नाही. म्हणूनच तुटलेली भांडी, फुटलेले आरसे लगेच घराबाहेर काढायला सांगतात. झाडू ही घरातली नकारात्मकता बाहेर काढण्याचं साधन मानलं जातं. पण जर झाडू दाराजवळ किंवा दिसेल अशा ठिकाणी ठेवली तर लक्ष्मी बाहेर जाते असं मानलं जातं. यामुळे घरात पैसे टिकत नाहीत आणि अचानक खर्च वाढतात. म्हणूनच झाडू नेहमी योग्य आणि लपवलेल्या जागी ठेवायला सांगतात. अनेक घरांमध्ये संध्याकाळी झाडू मारू नये असं सांगितलं जातं. असं मानलं जातं की संध्याकाळी लक्ष्मी घरात प्रवेश करते. त्यावेळी झाडू मारली तर लक्ष्मी बाहेर जाते आणि पैसा टिकत नाही. म्हणूनच हा वेळ दिवा लावण्यासाठी आणि घर शांत ठेवण्यासाठी शुभ मानला जातो. वास्तुशास्त्रात पैशांची तिजोरी कुठे ठेवली आहे याला खूप महत्त्व दिलं जातं. असं मानलं जातं की तिजोरी योग्य दिशेला नसेल तर पैसा येऊनही टिकत नाही. कमाई असूनही बचत होत नाही आणि अडचणी वाढतात. म्हणूनच अनेक लोक तिजोरीची जागा बदलतात. आपल्या घरात अनेक लोक सांगतात की रात्री पैसे मोजू नयेत. असं मानलं जातं की यामुळे पैशाची चंचलता वाढते आणि खर्च वाढतात. पैसा हातात टिकत नाही अशी श्रद्धा आहे. म्हणूनच पैसे मोजणं आणि हिशोब करणं सकाळी किंवा दिवसा करायला सांगतात. मीठ हे आपल्या परंपरेत लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात की मीठ उधार दिलं तर घरातली समृद्धी बाहेर जाते. यामुळे आर्थिक अडचणी वाढू शकतात अशी श्रद्धा आहे. म्हणूनच अनेक घरांमध्ये मीठ उधार देणं टाळतात. देवघर हे घराचं पवित्र आणि ऊर्जेचं केंद्र मानलं जातं. जर देवघर अस्वच्छ आणि अस्ताव्यस्त असेल तर सकारात्मकता कमी होते असं मानलं जातं. याचा परिणाम घरातल्या शांततेवर आणि आर्थिक स्थैर्यावर होतो अशी श्रद्धा आहे. म्हणूनच देवघर नेहमी स्वच्छ ठेवायला सांगतात. दार हे लक्ष्मीचं प्रवेशद्वार मानलं जातं. तोरण लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकते असं मानलं जातं. जर दार नेहमी रिकामं आणि निस्तेज असेल तर घरात उत्साह आणि समृद्धी कमी होते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच दार सजवणं शुभ मानलं जातं. तर मित्रांनो, या होत्या काही गोष्टी ज्या आपल्या परंपरेत पैसा, लक्ष्मी आणि स्थैर्याशी जोडलेल्या आहेत. तुमच्या घरात यापैकी कोणती गोष्ट पाळली जाते किंवा नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जागपा हॅक्सला सबस्क्राईब करा.